मालेगावच्या गिरणा धरणाचा एक दरवाजा उघडला। धरणातनं 1,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। जळगावात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। ससून रुग्णालयातनं आरोपी पळाला। उपचारासाठी आणलं असता पोलिसांच्या हातून निसटला आरोपी। आरोपीचा शोध सुरू। शिर्डी साई संस्थान सोसायटीची आज निवडणूक। 17 जागांसाठी 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। शहापूरमध्ये शरद पवार गटाची निषेध सभा। निवडणूक आयोगाच्या निकालाचा काळ्या फिती लावून केला निषेध। नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। सीना धरणातून उजव्या कालव्याद्वारे आवर्तन सोडण्याची मागणी। भंडारा जिल्ह्यामध्ये गारपीट। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। वर्ध्याच्या देवळीमध्ये गारपिटीचा मोठा तडाखा। गहू, चणा, तूर, कापसाचं मोठं नुकसान। खासदार रामदास तडस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर। नाशिकमधल्या ग्रामीण भागात अजूनही कडाक्याची थंडी। निफाडमधलं तापमान 8.4 अंश तर मालेगावमधलं तापमान 10 अंशांवर। मनमाडच्या नगरचौकी भागात घराला आग लागल्यानं खळबळ। आगीमध्ये संसारोपयोगी वस्तू जळून खाक। आणि माझगाव धरण आणि सावंतवाडी नळपाणी योजनेचं भूमिपूजन। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन। मंत्री दीपक केसरकरांची उपस्थिती। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना सुरुवात करण्याआधी आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक मॉमलॅक, उत्तम, सकस व दर्जेदार मॉमलॅक नाचणी सत्व। संभाजीराजे छत्रपतींचं कोल्हापुरात शक्ती प्रदर्शन। अंबाबाईचं दर्शन घेऊन दिले दिल्लीमध्ये जाण्याचे संकेत। सारथीचे विद्यार्थी जरांगेंसोबत उपोषणाला बसले। 18 महिन्यांपासून फेलोशिप न मिळाल्यानं उचललं पाऊल। अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर स्थापन झालं। मात्र आता श्रीकृष्णाची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत आपल्याला विराम नाही। देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आळंदीत। मोदींमुळे अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं असून सर्वांना अयोध्येत येण्याचं योगींकडून निमंत्रण। नागपूर ते अयोध्या धाम स्पेशल ट्रेन नागपूर रेल्वे स्टेशनवरनं सुटली। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दाखवला ट्रेनला हिरवा झेंडा। विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा तडाखा। गहू, हरभरा, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल। आळंदीमध्ये इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली दखल। नागपूरमध्ये गेल्या 48 तासात तिघांची हत्या। क्षुल्लक कारणावरून घडलेल्या हत्यांमुळे नागपूर हादरलं। आणि कुरिअर सर्व्हिसचे पैसे घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून 60 लाख रुपये लुटले। बुलढाण्याच्या वडनेर भोलजी गावाजवळची घटना। चोरट्यांचा शोध सुरू। आणि यानंतर आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना।
गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत। 15 फेब्रुवारीला अमित शहांची भव्य सभा होणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक मैदानावर ही सभा पार पडेल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। आळंदीमध्ये स्वामी गोविंदगिरी महाराजांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं गीता भक्ती अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत। त्यावेळेला यांनी या महोत्सवाला आलेल्या संतांचे आभार मानले। तसंच रामलल्लानंतर आता श्रीकृष्णाची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत आपल्याला विराम नाही असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। गोविंदगिरी महाराजांचा 75वा जन्मोत्सव सोहळा आळंदीत पार पडतोय। यावेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते। यावेळेला योगींनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती केली। एका संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात येत होतं, त्याला मुघल संग्रहालय असं नाव देण्यात येणार होतं, मात्र त्याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज केल्याचं योगींनी सांगितलं। लोकसभा उमेदवारीवरनं नाराज असलेले आणि गेल्या 11 दिवसांपासून अज्ञातवासात असलेले संभाजीराजे छत्रपती वाढदिवसाच्या निमित्तानं कोल्हापुरात दाखल झाले। संभाजीराजे छत्रपती यांनी अंबाबाईचं दर्शन घेत मोठं शक्ती प्रदर्शन देखील केलं। संभाजीराजे छत्रपती यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स गाड्यांवर झळकले। नाशिकमधनं 101 गाड्या कोल्हापुरात दाखल झालेल्या आहेत। सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये संभाजीराजे हेच मुख्यमंत्री म्हणून योग्य असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे। बीडमध्ये सकल धनगर समाजाची जाहीर सभा पार पडणार आहे। छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर ही सभा होणार आहे। सभेची तयारी पूर्ण झालेली आहे। येत्या 15 तारखेला होणाऱ्या अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणाचा सुद्धा अध्यादेश काढावा अशी मागणी धनगर नेत्यांनी सरकारकडे केली आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। सगळे सोयरे अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात करण्याच्या मागणीसाठी जरांगे अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसलेत। 9 मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिलाय। रत्नागिरीच्या खेडमधले माजी आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करताना कारवाईत अटकाव करत पोलिसांची हुज्जत घातल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत। ते विविध विकास कामांचा आढावा घेत आहेत। पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच युवक मेळावा घेणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते युवा नेत्यांना कानमंत्र देणार आहेत। विरोधकांना महाराष्ट्राची तुलना बिहारसोबत करण्याचा काहीही अधिकार नाही, कारण पालघरच्या गडचिंचलेमध्ये साधू हत्याकांड घडलं तेव्हा तुम्ही बिहारसोबत तुलना केली होती का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला आहे। मालेगावच्या गिरणा धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलेला आहे। गिरणा धरणातनं 1,500 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विसर्ग सुरू असल्यानं जळगावात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। वर्ध्याच्या देवळी तालुक्यातल्या इसापूर, रत्नापूर, फत्तेपूर, मुरदगाव, आंबोडा, खरडा, काजळसरा, भिडी यासह अनेक गावांमध्ये गारपीट झाली आणि शेतमालाचं मोठं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात खासदार रामदास तडस यांनी पाहणी देखील केली आहे। नागपूरसह विदर्भातल्या काही भागांमध्ये शनिवारी रात्री गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसला। हिंगणा, मौदा, भिवापूर मधल्या काही गावांमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। 11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यात हवामानात बदल झालाय। पाऊस पडण्याची शक्यता आहे। ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झालाय, तर गव्हाच्याही उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यामध्ये ऐन फेब्रुवारीतच दुष्काळाचं संकट गडद होत चाललंय। बीडमधल्या 143 मध्यम आणि लघु प्रकल्पात 14% कमी पाणीसाठा शिल्लक आहे, तर 50 तलावांनी तळ गाठला आहे। पुढचे 3 महिने पाणी कसं मिळणार हा प्रश्न बीडकरांसमोर आहे। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातल्या सीना धरणातनं उजव्या कालव्यातून आवर्तन सोडलं जावं यासाठी मिरजगाव आणि परिसरातल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। शेकडो शेतकऱ्यांसह काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट सुद्धा आंदोलनात सहभागी होते।
आळंदीतल्या इंद्रायणी नदीवर जलप्रदूषणामुळे पुन्हा तवंग आलेला आहे। त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणीचं पावित्र्य धोक्यात आलेलं आहे। नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। पिंपरी चिंचवडमधल्या औद्योगिक वसाहती, इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी, गावांमधल्या मैलायुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता पाणी थेट इंद्रायणीच्या पात्रात सोडलं जात आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरामध्ये पडलेला गारवा आता काहीसा कमी होतोय। शक्यतो 13 फेब्रुवारीपासून थंडी कमी होईल आणि यंदाच्या हिवाळी हंगामाची सांगता होईल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलाय। हवामानामध्ये सतत बदल होतोय। पाऊस पडण्याची शक्यता आता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावलेली आहे। धामणगाव, तळेगाव, दशासरमध्ये जोरदार गारपीट देखील झालेली आहे। गारपिटीमुळे हरभरा, गहू, तूर, कांदा, संत्रा आणि इतर फळबागांचं आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय। सांगलीच्या जतमधील पाण्याचा प्रश्न पेटलाय। आश्वासन आणि उद्घाटन सोहळे नको, मात्र आम्हाला पाणी द्या हीच जत पूर्व भागातल्या 65 गावांची एकमुखी मागणी आहे। उमदी, बालगाव नंतर आता संखंगणातील नागरिक आक्रमक झालेले आहेत। हतनूर धरणातनं भुसावळ, यावल आणि अमळनेरसह तब्बल 110 गावांना पाणी पुरवठा केला जातो। यंदाच्या रब्बी हंगामात 3 आवर्तनं देऊन सुद्धा हतनूर धरणात तब्बल 85% पाणी साठा आहे। त्यामुळे भुसावळकरांना पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाहीये। नागपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासात 3घांची हत्या झालेली आहे, तर गेल्या आठवड्याभरात तब्बल 7 जणांची हत्या झालेली आहे। नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2घांचा खून करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे एकाचा क्रिकेट खेळताना वाद विकोपाला गेला आणि अज्जू इब्राहिम शेख याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। सायबर गुन्ह्यातला आरोपी मार्शल लुईस लिलाकर ससून रुग्णालयातनं पळालाय। मेडिकलसाठी आणलं असता पोलिसांच्या हातून आरोपी निसटला। बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। मनमाडच्या नगर चौकी भागात घराला आग लागल्यानं खळबळ माजली। या आगीमध्ये संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्यात। आगीचं कारण स्पष्ट आहे। शिर्डीमधील प्रतिष्ठेची आणि कोट्यवधींची उलाढाल असलेल्या साई संस्थान सोसायटीची आज निवडणूक पार पडतीये। 17 जागांसाठी 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मतदानानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदा होर्डिंग्सचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। शहरातल्या मुख्य रस्त्यांवर होर्डिंग्स लावायला परवानगी न देण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। बेकायदा होर्डिंग्सवर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करावी असे पालिकेनं निर्देश देखील दिले। नागपूर ते अयोध्या धाम स्पेशल ट्रेन आज सोडण्यात आली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अयोध्या धाम स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। सकाळी नागपूर रेल्वे स्टेशनवरून निघालेली ही ट्रेन आता उद्या अयोध्यामध्ये पोहोचणार आहे। राज्यभरातील एसटी कर्मचारी 13 फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवर उपोषण सुरू करत आहेत। उपोषणानंतरही मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांच्याकडून देण्यात आलेला आहे। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावर जामखेडमधल्या चित्रकार नवनाथ बहिर यांनी नारळात छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढलं, तर नारळाच्या वरच्या बाजूवर जरांगेंचं चित्र साकारलं। यातून जरांगेंच्या आंदोलनामागे शिवरायांचे विचार असल्याचा संदेश त्यांनी दिलेला आहे। मुंबई हायकोर्टाच्या वैयक्तिक सहाय्यक पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यानं खळबळ उडालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधला हा प्रकार समोर आलेला आहे। पेपर फुटी प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। वाहतूक कोंडी आणि लोणावळा हे समीकरण बनलेलं असून त्याचा फटका राज्यभरातल्या पर्यटकांना बसतोय। गर्दीतून वाट काढताना पर्यटक चिक्कीबाबत विसरत असल्याचं म्हणत लोणावळ्यातील चिक्की व्यापारी असोसिएशननं शहर पोलीस निरीक्षकांची भेट घेत वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी केलेली आहे। मुंबईकरांना रेबीजचा मोठा धोका निर्माण झालेला आहे। वाढत्या लोकसंख्येसोबत शहरात जनावरांची संख्या झपाट्यानं वाढतीये। लसीकरण न झालेल्या प्राण्यांनी चावा घेतल्यास रेबीजचा धोका वाढण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या भटक्या श्वानांची संख्या आता तब्बल 1,64,000 इतकी झालेली आहे। बुलेटच्या सायलेन्सरमध्ये
मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेटस्वारांना पुणे शहर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय। 2 दिवसात तब्बल 571 बुलेटवर कारवाई करत त्यांच्या गाड्यांचे सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत। राज्यातल्या गोंडगोवारी समाजाला पूर्ववत सवलती मिळण्यासाठी 24 एप्रिल 1985चा शासकीय अध्यादेश दुरुस्त केला जाणार आहे। हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेमध्ये समिती स्थापन करून 3 महिन्यात शासनाला अहवाल दिला जाईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबादजवळ कारचा अपघात झालाय। या अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झालाय। अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिल्यानं कारच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झालाय। पुण्यामध्ये अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची पुनरावृत्ती झालेली आहे। पैशाच्या वादातून पुण्यामध्ये एकानं गोळीबार केला। एक जण यामध्ये गंभीर जखमी झाला, मात्र आरोपीनं पळ काढला। रिक्षातनं जात असताना एका ठिकाणी थांबवून आरोपीनं रिक्षा चालकाला पाणी आणायला सांगितलं। तेवढ्यात आरोपीनं स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली। गर्दीचा फायदा घेत रेल्वेत प्रवाशांचा मोबाईल चोरणाऱ्या 2 जणांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे। चोरांकडनं पोलिसांनी मोबाईल्स हस्तगत केले। 10वीच्या मार्च 2024च्या परीक्षेत मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा निकाल 90% जास्त लागावा यासाठी शिक्षण विभागानं यंदा विशेष मेहनत घेतलेली आहे। मिशन मेरिट ही संकल्पना राबवत एकही विद्यार्थी मागे राहणार नाही याकरता 10 सराव परीक्षा घेण्यात आलेल्या असून अधिकाऱ्यांनी एक शाळा दत्तक घेऊन प्रगतीचा पाठपुरावा देखील केला आहे। मुंबईतलं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं आता कठोर उपाययोजना करायला सुरुवात केली आहे। रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामात धूळ प्रदूषण झाल्यास कंत्राटदारासह रस्ते विभागातल्या संबंधित कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये कंत्राटदाराला लाखोंचा दंड किंवा कठोर कारवाई होणार आहे। विविध कारणांमुळे सिडकोच्या घरांची मागणी घटलेली आहे, त्यामुळे नवीन गृहयोजना जाहीर करायला सिडको धजावत नाहीये। मात्र आता नवी मुंबई मेट्रो आणि अटल सेतू हे 2 प्रकल्प कार्यान्वित झाल्यानं सिडकोनं सुटकेचा निश्वास टाकलाय। नवी मुंबईतलं दळणवळण मजबूत करणाऱ्या 2 प्रकल्पांमुळे ग्राहकांविना पडून असलेली विशेषतः तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधल्या घरांना मागणी वाढेल असा विश्वास सिडकोला वाटतोय। त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधल्या शिल्लक घरांची योजना जाहीर करण्यात आलेली आहे। हिंगोलीमध्ये आरोग्य विभागाअंतर्गत ग्रामीण भागात जवळपास 189 महत्त्वाची पदं रिक्त आहेत। त्यामुळे काही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याची बाब आता समोर आलेली आहे। गडचिरोलीतल्या सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे। 105 गावांसाठी असलेल्या या रुग्णालयात तब्बल 18 पदं रिक्त आहेत। त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत। प्रसूतीसाठी तज्ज्ञ नसल्यानं महिलांना उपचारांसाठी बाहेर जावं लागतंय। कुरिअर सर्व्हिसचे पैसे घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीवर पाळत ठेवून चोरट्यांनी ट्रॅव्हल्समधनं 60 लाख रुपये असलेली बॅग पळवलेली आहे। चोरीचा हा सगळा प्रकार जवळच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। अकोल्याहून मुंबईकडे रोकड घेऊन जाणारे प्रमोद सिंग परमार यांच्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नंदुरबारमधल्या धडगाव इथल्या नर्मदा काठावर असलेल्या 3 समाळमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतला रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे। 2 ते 3 वर्षातच या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। अनेकदा दुरुस्तीची मागणी करून सुद्धा काहीही न झाल्यानं ग्रामस्थांनी स्वतःच श्रमदानातून या रस्त्याची दुरुस्ती केली आहे। सांगलीतल्या पलूसमधल्या किर्लोस्करवाडी इथल्या रेल्वे भुयारी मार्गाचं काम 3 महिन्यांपूर्वी सुरू झालं, मात्र दिवाळीच्या नंतर हे काम बंद पडलेलं आहे। रेल्वे रुळाच्या एका बाजूचं काम पूर्ण झालं तर दुसऱ्या बाजूला रेल्वे केबल येत असल्यानं काम बंद आहे। 3 महिने होऊन सुद्धा अद्याप केबल काढलेली नसल्यानं काम सुरू होत नाही म्हणून नागरिक हैराण झाले। आधार लिंक न केल्यानं नांदेडमधल्या 16,000 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाहीये। त्याचबरोबर राज्य सरकारनं सुरू केलेल्या नमो पेन्शन योजनेपासून या शेतकऱ्यांना वंचित राहावं लागणार आहे। नांदेडमधल्या 3,71,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे। भाववाढीच्या प्रतीक्षेत जळगावमधील शेतकऱ्यांनी तब्बल 3 ते 4 वर्षांपासून कापूस घरात साठवून ठेवला आहे।
कापसाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालेत। किमान 10 ते 11 हजार रुपयांपर्यंतचा दर देण्याची मागणी शेतकरी करतायत। येत्या महिन्याभरात योग्य दर न मिळाल्यास शेतात कापूस पेटवून देऊ असा इशारा देण्यात आलेला आहे। माझगाव धरण आणि सावंतवाडी नळपाणी योजनेचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं पार पडलं। यावेळेला नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकरही उपस्थित होते। या योजनेमुळे इथला पाणी प्रश्न सोडवण्यात मोठी मदत होणार आहे। मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानादरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बीडमधल्या ऊसतोड कामगारांशी संवाद साधला। यावेळेला त्यांनी स्वतः ऊसाच्या फड्यात जाऊन ऊस तोडला। अमरावती जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपाय योजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागाद्वारे अनेक योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एलईडी चित्ररथ फिरवला जातो आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवत या उपक्रमाचा शुभारंभ केला। याद्वारे शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती केली जाणार आहे। नाशिकच्या ग्रामीण भागात कडाक्याची थंडी पडलेली आहे। निफाडमधलं तापमान 8.4 अंशांवर तर मालेगावमधलं तापमान 10 अंशांवर आहे। सकाळी आणि रात्रीच्या दरम्यान थंडी वाजतीये, दुपारी मात्र उन्हाचे चटके जाणवत आहेत। शहापूरमध्ये शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेत निषेध सभा झाली। यावेळेला निवडणूक आयोगाच्या पक्ष आणि चिन्हाबाबतच्या निकालाचा काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला। अहमदनगर शहरात एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला झालाय। धीरज जोशी या मिठाई विक्रेत्यावर अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीनं वार केले। हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले। सध्या धीरज जोशींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळावरून पोलिसांनी एक तलवार आणि गावठी पिस्तूल हस्तगत केलाय। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरच्या रावेरमधल्या खानापूर गावातल्या संत कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। खानदेशातल्या प्रसिद्ध वरणभट्टीचा महाप्रसाद यात्रोत्सवात बनवला जातोय। अष्टविनायकातल्या प्रथम स्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात माघ यात्रेला सुरुवात झालेली आहे। राज्यभरातनं लाखो गणेश भक्त मोरगावात येत आहेत। हजारो भाविकांनी श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात जात जलस्नानही केलं। गाव तिथे भाजप अभियानाअंतर्गत नारायण राणे माणगावमध्ये दाखल झाले। यावेळेला नारायण राणेंचं भाजपच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं। केंद्रीय मंत्री बनल्यानंतर नारायण राणे यांचा पहिलाच मेळावा माणगाव खोऱ्यात आयोजित करण्यात आलेला होता। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।